श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्रीवल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेय नमः. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती पंचगंगा संगमी राहती तैसे स्थान मनोहर. वृक्ष असे औदुंबरू प्रख्यात जाना कल्पतरू देव असे अमरेश्वर. तया संगमी जानपा औदुंबर सनिध्यसी तीन तीर्थे परियेसी अमरेश्वर सनिध्यसी अनुपम तीर्थ असती पै. तीर्थ असती अपारी सांगता असे विस्तारी या कारणे गुरु त्यापुरी. राहिले अतेथे 12 वर्षे. आज प्रख्यात ते स्थान नरसिंहवाडी म्हणूनी. अगणित भक्तजन नित्य येती दर्शना. मनोहर पादुका असत 64 योगिनी सेवा करीती सर्वजन पूजिती असे महास्थान ते. लोकोद्धारा कारण श्री गुरुदत्त आपण अनेक लीला दावोन मनोरथ पुरविती सकलांचे. ग्रंथ असे संक्षिप्त म्हणून काही लीला सांगत. गुरुचरित्र असे अद्भुत वर्णू न शके कोणी. असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापूर म्हणीचे ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा. तया ग्रामी द्विज एक असे वेद अभ्यासक भार्या त्यांची प्रतिसेवक पतिव्रता शिरोमणी. तया विप्र मंदिरात घेवड्याचा असे वेल उन्नत शेंगा निगती बहुत. त्याने करी उदरपूर्ती श्रीगुरु एके दिवशी तया विप्रग्रहासी आपण गेले भिक्षेसी विप्रे नेले भक्तीनं. शेंगा घेवड्याच्या परियेसी श्रीगुरु स्वीकारी भिक्षेसी. आश्वसिती असंतोषी गेले तुझे सर्व दारिद्र्य. घेवड्याच्या मुळा श्रीगुरु छेदती तात्काळ टाकून देती मूळ गेले आपण संगमासी. त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्याच्याद्वारी टाको म्हणून द्विजवरी. खणिता झाला त्या जागी काढता त्या मुळासी लाभला धन कुंभ तयासी. आनंद झाला बहुवसी गेला घेऊनी ग्रहात म्हणे हे नवल घडले. श्री गुरु प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडले सधन केले आम्हासी. जो का भजेल श्री गुरुदत्ते सर्व सुख तया बापा कल्पवृक्षी आश्रय करिता नवे विघ्न तया गृहा अमरेश्वर सानिध्यासी. वसती 64 योगिनी पूजा करावया माध्यानी येती नित्य श्री गुरुपासी. एक भक्त देखिले श्री गुरुसी जल योगिनी आल्या पूजेसी. गंगेत येता कैसी वाट झाली जलात श्री गुरुनाथा नमुनी. पूजा करीती योगिनी भिक्षा तेथे करुनी आले मागुती बाहेर. योगिने श्री गुरुदत्त पूजिते दिव्य तेज तेथे पसरत स्वामींचे रूप अद्भुत तेव्हा देखत भक्त. नरसिंहवाडी स्नानात मनोहर पादुका स्थापित पूजिता तयाप्रत पूर्ण होती मनोरथ. गेल्या 700 वर्षात उद्धरले अनेक भक्त अपार महिमा होत आजही आहे वाडीत शिरोळे नामे ग्रामासी. विप्र एक परियेसी भार्या त्याची पतिव्रता कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाले सवेची मरण पावले अनेक देव आराधिले स्थिर नव्हे कौनपुरी. एक विप्र म्हणे तियसी तुवा जावे पंचगंगा संगमासी. तीर्थ असे औदुंबर वृक्षासी आराधावे परियेसा. मास एक आचारित श्री गुरु स्वप्नी येत पुत्र शतायुषी होईल म्हणत. अभय तेती तिजप्रती पुढे तये नारीसी पुत्र झाला तियेसी श्री गुरु कृपेसी. अति आनंद वर्तता पुत्रासी झाली वर्ष 7. घात झाला अकस्मात मरण पावला तक्षणी. एके दिनी अवधारा माता पिता शोक करीत जननी म्हणे आक्रोशत श्री गुरुनी दिधला वस्त अल्पायुषी कसा झाला. ऐसे नानापरी देख दुःख करी बहुत शोक निवारिती सकळ लोक वाया दुःख करीतसे. तव श्री गुरुदत्त संन्यासी रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे. ऐसे वचन ऐकून विश्वास झाला तिचे मनी शवपाठी बांधून घेऊन गेली औदुंबरा. ऐसे करिता झाली निशी विप्र मागती प्रेतासी. म्हणे आक्रोश काहो करीसी संस्कारोनी जाऊ आता काही केल्या न दे प्रेत आपणा सहित जाळा म्हणत. पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी आजच्या रात्री प्रेतासी सुटेल वास दुर्गंधासी. देईला आपोआप दहनासी म्हणून निघती सकल लेख बोल कोणाचा ऐकेना. लोक गेले स्वसदना पतीसह ती अंगना आक्रोश करीत असे. स्वप्नी नको रडू म्हणू श्री गुरु देती आश्वासन पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झाल्यासी. जागृत करुणे पतीसी सांगे वृत्तांत तयासी. पती म्हणे तियसी ऐसे महात्म्य श्री गुरुचे.
दंपत्या दोघे जाना करुणी औदुंबरा प्रदक्षिणा साष्टांग नमुनी चरणा नाना परी स्तोत्र करीती. नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान अदृश्य रूपे नारायण वससी तेथे सर्वदा. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा सदा पठेत भाविक भक्त. तृतीय अध्याय गौडहा. श्री गुरुदेव दत्त.